ॲडव्होकेट दिलीप वसंत नार्वेकर, राहणार सावंतवाडी. माझं वय जवळजवळ 85 वर्ष आता पूर्ण होत आलेलं आहे. आणि मी सर्वांना सांगतो अगदी आनंदाने की आय एम नॉट टायर्ड, आय एम नॉट रिटायर्ड, स्टिल आय वर्किंग फॉर द काँग्रेस पार्टी फॉर लास्ट कपल ऑफ इयर्स. मी प्रांतिक सदस्य म्हणून अनेक वर्ष काम करत आहे. आपल्याला सर्वांना कल्पना असेल की सावंतवाडी नगरपालिकेवर युथ क्लबच्या माध्यमातून 1985 साली काँग्रेसचा झेंडा आम्ही लावला. अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी काम केलं. मी अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं. त्याचप्रमाणे 3 टर्म नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मला काम करण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली. आज या ठिकाणी नगरपालिका निवडणुका सुरू झालेल्या आहेत. आणि यापूर्वीसुद्धा आमचं असं मत होतं की जसं लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आघाडी झाली, महाआघाडी झालेली होती, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आघाडी व्हावी आमच्या सर्वांची, अशी आमची सर्वांची अपेक्षा होती. त्या ठिकाणी आमचे सर्वांचे प्रयत्न चालू होते, परंतु ते होऊ शकलं नाही. आज जर झालं तर फार वेगळं चित्र दिसतं, ते सांगण्याची काही गरज नाही आहे. या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाचे ठरवले होते की काँग्रेस पक्षाची ताकद दाखवण्यासाठी, पुन्हा नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता येण्यासाठी आम्ही जवळजवळ 16 उमेदवार या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये आणि नगराध्यक्ष पदासाठी उभे केलेले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी आमचे साक्षी वंजारी ह्या अगदी सामाजिक कार्यकर्त्या अनेक वर्ष पक्षामध्ये काम करत आहेत आणि काम त्यांनी सुरू केलेलं आहे. निरनिराळ्या आघाडीवर त्या काम करत असतात. आमचे सर्व नगरसेवकाचा जर विचार जर केला तर या ठिकाणी सर्व नगरसेवक जे आहेत अतिशय एज्युकेटेड आहेत, हायली क्वालिफाईड आहेत. सार्वजनिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व नगरसेवक आहेत. कामाची त्यांना आवड आहे. आणि हे पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की एकंदर सावंतवाडीची परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की अतिशय चांगल्या प्रकारे हे आमचे नगरसेवक निवडून येतील. आणि यावेळीसुद्धा नगर परिषदेवर आपल्या काँग्रेस पक्षाचा झेंडा आम्ही उभारू अशी माझी कल्पना आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो आहे की या ठिकाणी आम्ही जो जाहीरनामा तुमच्यासमोर जाहीरनामा आम्ही तो तयार केलेला आहे. आम्ही काय करणार पुढच्या 5 वर्षामध्ये हे तुम्हाला आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून तुम्ही वाचून पाहावं. मी सर्व त्या ठिकाणी नियोजन करत नाही आहे. पण एक तुम्हाला मी सांगतो आहे, मी जवळजवळ संपूर्ण देश हा फिरलेला आहे. अनेक राष्ट्रामध्ये मला जाण्याची संधी मिळाली निर्णय मार्गातून. आम्ही सावंतवाडी शहर जे म्हणतात, आम्ही विकसित करणार आहोत वगैरे वगैरे अनेक गोष्टी आपण अनेक लोकांच्या जाहीरनाम्यातून किंवा मोठमोठे नेते मंडळी आहेत त्यांचे नावं वगैरे घेत नाही. ते सांगतं आम्ही सावंतवाडी शहरामध्ये सुधारणा करणार आहोत. पण ॲब्सोल्यूट इज रॉंग. तुम्हाला सुद्धा कल्पना असू शकणार नाही. आता सावंतवाडी शहर आणि हे पुढे भविष्यकाळात कसं येते याचीच कल्पना येत नाही आहे. ते म्हणतं आम्ही 5 वर्षात करणार आहे, पण हे चुकीचं आहे. ज्यावेळी नगराध्यक्ष झालं होतं त्यावेळी आपल्याला कल्पना असेल दुसरं मालवणी संमेलन सावंतवाडी शहरात झालं होतं. तुला कल्पना असेल, त्यांना सुद्धा कल्पना, दुसरं मालवणी संमेलन झालं होतं. त्यावेळी मी विचार केला होता संपूर्ण सावंतवाडी शहरापुरती. आमचे पत्रकार पाठीमागे बसलेले आहेत त्या ठिकाणी. त्यावेळी त्यांनी फार म्हणजे आता बोलत नाही, पण दुसरं मालवणी संमेलन झालं बरोबर. संबंध सावंतवाडी शहराला आणि तळ्याच्या भोवती लाईटच्याच मार्गात लाईटचं वगैरे प्रकाशन केलं होतं. आणि सावंतवाडी शहर कसं दिसेल याची कल्पना मी केल्यानंतर मी प्रत्यक्ष कोल्हापूरला जाऊन महाराष्ट्रात एक टॉप ट्रेक म्हणजे बेरी अँड बेरी याच्याकडून प्लॅन तयार करून घेतला होता. आता पहा, सर्वजण म्हणतात आम्ही सावंतवाडी सुधारणा करणार. सावंतवाडी सुधारणामध्ये काय करणार? तुमच्या कल्पनेतून सुधारणा करणारा घर जर बांधायचं तर ठरवलं तर आर्किटेक्ट पाहिजे. आर्किटेक्ट नसेल तर घर बांधू शकत नाही. सावंतवाडी शहराचं कोणी त्या दृष्टिकोनातून असं प्रयत्न केला आहे का? त्यावेळी मी सर्वांना सांगत होतो, ज्यावेळी माझ्यानंतर नगराध्यक्ष झाले आणि बेरी आणि बेरी जे आहेत त्याच्यातून मी हा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. त्या मार्गातून तुम्हाला सावंतवाडी दिसेल. आता सावंतवाडीची परिस्थिती पहा ना, गांधी चौक ते मानेच्या दुकानापर्यंत ही सावंतवाडीची डेव्हलपमेंट तुम्हाला दिसेल आहे. भविष्यकाळात तुम्हाला असं दिसणार आहे की आताही पाहता त्या गांधी चौकातून किंवा तुमच्या पुतळ्यापासून गांधी चौकापर्यंत येईपर्यंत किंवा मानेच्या दुकानापर्यंत गाड्या जाऊ शकत नाही आहे. बरोबर आहे ना? तुम्ही सर्व सावंतवाडीत राहणार आहेत ना? सावंतवाडीत राहता आपण पाहतो 5 मिनटं 10 मिनटं लागतात, पार्किंग होत नाही, आजूबाजूला दोन्ही बाजूला गाड्या लावलेल्या असतात. दॅट इज नॉट डेव्हलपमेंट. फिश मार्केट बघा, सावंतवाडी एकच आहे. तराड्याचे लोक जर फिश मार्केट जर मध्ये यायची जर असेल, 10 रुपयाची किंवा 50 रुपयाचे मासे करताना 150 रुपये खर्च आहे.
आहे ना 150 रुपये खर्च. मासे कितीचे घेणार? इरडं जर घ्यायची जर ठरवली तर 20 रुपयाची इरडं घेणार ते, परंतु खर्च किती आहे? 150 रुपये खर्च आहे. माणसं गोष्टीवर होणार, जिमखान्यावरून माणसं येतील, समजीसवाड्यातून माणसं येतील, कशी येतील मला सांगा? डेव्हलपमेंट जर करायचं असेल, मी सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये फिश मार्केट कुठे पाहिजे? सावंतवाडीत एक पाहिजे, समजीसवाड्यात एक पाहिजे, अनेक ठिकाणी पाहिजे, डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून अजून तुम्हाला सांगतो, जो मास्टर प्लॅन तयार केला होता त्या मास्टर प्लॅनप्रमाणे मी सर्वांना सांगतो, उद्या तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा, नगराध्यक्ष झाल्यानंतर समजा आमची बॉडी जर आली तर मास्टर प्लॅनचा विचार करा. आज बघा सावंतवाडीत हा जो भाग जो आहे, गांधी चौक तो ठराविक जो भाग जो आहे ना, विचार कर बघा, आहे त्याचा रेट 40 ते 50-60 लाख रुपये गुंठा आहे ना. गोष्टीवर चला, आमच्या खासगी लोडामध्ये चला, जिमखान्यापर्यंत चला, किंवा ती लाईन जी आहे ना सालेवाड्यापर्यंत चला, डे बाय डे रेड्यूस होत चाललेला आहे. दॅट इज ऑल्सो डेव्हलपमेंट. म्हणून त्या मास्टर प्लॅनचा जर आपण उपयोग जर खरा अर्थाने जर केला तर आपल्याला सावंतवाडी वेगळ्या पद्धतीने दिसेल असं माझं म्हणणं आहे. आणि या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आम्ही नमूद केलेल्या आहे. एक महत्त्वाची गोष्ट कोणती जर असेल, आमची जर बॉडी जर आली तर या ठिकाणी आम्ही घरपट्टी व पाणीपट्टी 50% आम्ही कमी करणार आहोत. जसं दिल्लीला केलं होतं, दिल्लीचं सरकार जे आलं होतं, आपचं सरकार आलं होतं, त्याने पाणीपट्टी पूर्णपणे कमी केली होती, लाईटचं बिल पूर्णपणे हे केलं होतं. या ठिकाणी मात्र आम्ही तसं करू शकत नाही. पण आमचा जर पहिला जर एम जर कोणता जर असेल तर 50% आम्ही कमी करणार आहोत. आणि याचा सर्व विचार करून आम्ही हे जे वचननामा जो काढलेला आहे त्याचा आपण सर्वांनी अभ्यास करावा. मी सर्व गोष्टी या ठिकाणी नमूद करत नाही. आपण या ठिकाणी आम्हाला तुम्ही प्रश्न विचारू शकता. सावंतवाडी स्टेट होतं आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मला वाटतं 1.5 का 2 वर्षांनी या सर्व जी हिंदुस्थानाची सर्व स्टेट त्याचं हे झालं, विलिनीकरण करण्यात आलं. त्यावेळी त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट झालेलं होतं त्या काळामध्ये. आणि त्या ॲग्रीमेंटप्रमाणे राजघराण्याला काय द्यायचं, सुरुवातीला काय ते मला वाटतं काही लाखो रुपये द्यायचं असं ठरलेलं होतं. ते नंतर बंद झालं. नंतर कुठली प्रॉपर्टी द्यायची, कुठली प्रॉपर्टी सरकारकडे जमा होतील, कुठल्या नाही, ह्या सर्व गोष्टीचा एक ॲग्रीमेंट याने करारनामा असा झालेला होता त्या काळामध्ये. आणि त्या करारनामाप्रमाणे त्यांना जे जे हक्क प्राप्त झाले ते त्यांना मिळणार आहे. आता त्यांचं असं म्हणणं दिसतं आहे की एक काही वर्षापूर्वी दिवाणी दावा दाखल केलेला आहे. सिनियर डिव्हिजनकडे त्यांनी दावा दाखल केलेला आहे. आणि त्या दाव्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सावंतवाडीतली आजूबाजू तळ्याच्या काठची आजूबाजूची जी प्रॉपर्टी त्यांची आहे ती प्रॉपर्टी आमच्या मालकी हक्काची आहे आणि ती आम्हाला परत मिळावी. नगरपालिकेचा या प्रॉपर्टीकडे कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. नगरपालिकेचा म्हणजे सरकारचा या प्रकारचा कोणताही संबंध नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सावंतवाडीचं तळं जे आहे हे सुद्धा म्हणजे मालकी हक्काचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण बऱ्याच वेळा कसं होतं बघा की सावंतवाडीमध्ये कोणतेही काम आपलं तलावामध्ये कोणतेही काम जर करायचं जर ठरवलं तर मला वाटतं त्यांची परमिशन घ्यावी लागते असं मला वाटतं आहे. बरोबर ना? असं आपल्याला स्वतः कल्पना त्यांची परमिशन घ्यावी लागते. कारण कारंजा करत असताना स्वतः त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं, तुम्ही कोणत्या परमिशनने, कोणाच्या परमिशनने तुम्ही हा कारंजा त्याकडे इन्स्टॉल करत आहात. हा माझं असं म्हणणं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि ज्या ठिकाणी त्याने दावा कोर्टात दाखल केलेला आहे, मॅटर इज ॲक्च्युअली पेंडिंग बिफोर द कोर्ट, आणि कोर्ट काय डिसिजन देईल तो ठरेल. बरोबर आहे. तो बांधावरच नाही, त्यांनी कसं ऑब्जेक्शन घेतलं होतं, बांध जो होता बरोबर आहे, तळ्याचे 2 भाग झालेले होते, त्या बांधाच्या या मुलांना जी कल्पना नसणार तो आम्ही बांधावर जाणं येणं होतो, जाणं येणं होतं. त्या कॉलेजचा जो भाग होता कळलं की नाही, तो कॉलेजचा काही भाग बांधावर म्हणजे ते ॲक्च्युअल रुंदीकरण कारण त्यावेळी मी होतो, त्यावेळी मी नगराध्यक्ष होतो. दत्ताराम वाडकर त्यावेळी नगराध्यक्ष होते. आणि तो बांधाची रुंदीकरण वाढवायची आम्ही ठरवली. आणि वाढवत असताना त्यांनी असं ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की कॉलेजची जी एरिया आहे, कॉलेजचा जो भाग आहे तो तुम्ही त्याच्यात तुम्ही आक्रमण करता असं त्यांचं म्हणणं होतं. तो प्रश्न सुटलेला आहे आता त्या संदर्भातलं. आणि त्यावेळी ॲक्च्युली तुम्हाला म्हणतो ना की तो बांध तयार करून रस्त्याचं रुंदीकरण करणं तो भाग हो त्यावेळी आमच्या कारकिर्दीत झालं करतायत. शरद माननीय पवारसाहेब जर सावंतवाडीत त्यावेळी काय म्हणजे यायचे त्यावेळी तुम्ही ही बांधकामं तुम्ही अशा प्रकारे कॉन्क्रिटिंग सावंतवाडीत करू नियमाप्रमाणे होतात ना. सावंतवाडीची जी बांधकामं जे झालेली आताचे नियमाप्रमाणे होत आहे. नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी लागते का? परमिशन घेतली जाते ना.
ती परमिशन घेतली जाते. राजकारणी घ्यावी लागते का? नाही नाही, राजकारणाची परवानगीचं नाही मोती नाही. तलावात माती काढण्यासाठी राजकारणाची परवानगी नंतर झालं ना. नाही माती काढण्यासाठी परमिशन घेण्याची त्यांची या क्षणाला तरी आवश्यकता नाही. तो अशा प्रकारच्या कोणत्या प्रकारची स्टे कोर्टाने दिलेली नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे. मी ती ॲक्च्युली दावा आम्ही तो वाचलेला आहे. आम्ही दिलेली रिटर्न स्टेटमेंट जी आहे ती सुद्धा मी वाचलेली आहे. अशी परमिशन घेण्याची आवश्यकता नाही. पण शेवटी कसं असतं ते म्हणतात की सध्या मॅटर इज पेंडिंग बिफोर तो कोर्ट असं म्हणतात. कोर्टासमोर चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माती काढणं, बांधकाम करणं, इन्स्टॉल करणं कारण जे हे चुकीचं आहे असं त्यांचं आज म्हणणं आहे. आपल्या माहितीप्रमाणे मोती तलाव नेमकं कोणाच्या मालकीचा आहे? सरकारचा आहे की सर मोती त्या तलाव त्या सरकारचा आहे? मोती तलाव नाही मोती तलाव आमच्या माहितीप्रमाणे मी जे काय वाचलेलं आहे ते आमचं सरकारचं आहे. म्हणजे आज ते सरकारचं म्हणजे नगरपालिकेच्या आमच्या ताब्यात आहे. नगरपालिकेच्या ताब्यात आहे. आणि त्यांचं म्हणणं हा संपूर्ण परिसर जो आहे तो आम्हाला दिलेला आहे त्या काळामध्ये.